नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो मारुंजी येथे आणि सध्या सोशल मीडियावर भरपूर व्हायरल असणारे आप्पा म्हणजे संपूर्ण पुण्याने आप्पांना डोक्यावर उचलून घेतले आणि जी आंतरराष्ट्रीय सायकलिंगची स्पर्धा झाली ती खऱ्या अर्थानं गाजवली ती आप्पांनी. आप्पा नमस्ते. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. बाळू हिरामण जाऊन बर, बघितले का व्हिडिओ वगैरे बघितले का? बैठली. बर, काय आनंद आहे पुणेकरांनी एवढं प्रेम देत आहेत तुम्हाला. नाही एक नंबर आहे. हा, कधीपासून आवड सायकलिंगची केव्हापासून सुरू झाली? सायकलची आवड मला आहे ना दुसरीपासून आहे. दुसरीपासून आहे. बर, त्यावेळेस किती रुपयाची सायकल होती बाबा? तेव्हा 100 रुपयाची. 100 रुपयाची सायकल होती. बर, एक म्हणतात ना की म्हातारपणी गुडघ्याचा त्रास होतो, परत दम्याचा त्रास होतो. काय नाही. आता वय किती आहे तुमचं? किती असं 70च्या असेल. 70च्या पोर आहे. 70 पेक्षा जास्त वय आहे तुमचं. काहीच होत नाही का बाबा? म्हणजे एवढं सायकलिंग तुम्ही करता? नाही मला काय होत. एवढी ताकद आणि फिटनेस कुठून येतो नेमकं? आता कसं आपण आपलं शुगर नाही बीपी नाही काय नाही. बर, म्हणजे खाणं पिणं वगैरे कशा खाणं टाइम शेर आपलं एकदम व्यवस्थित असतं. व्यवस्थित. बर, त्या दिवशी काय पोलिसांनी मला वाटते पहिल्यांदा अडवलेलं, तुम्हाला परत सोडलं? मला अडवलं ती काय म्हणतात, तुम्ही नका जाऊ, तुम्ही त्यांच्या मोर जासाल. हा, त्यांच्या मोर गेलं की तुम्ही मग त्यांचं हे करचाल. बरोबर. एवढे लांबून ती लोक आले तर मग तेव्हा मी थांबलो. मग बर, म्हणजे तुमचा एवढा विश्वास होता की तुम्ही तिथं पण त्या सगळ्या सायकलला मागे टाकलं असते. हा. बर, एक प्रकारे लांबून बाहेरच्या देशातनं जे स्पर्धक आलेले त्यांचं काय बोलणं वगैरे झालं का तुमच्या? त्यांचं बोलूच नाही त्यांच्या सगळं मला. हा, किती साधारणतः किती किलोमीटर तुम्ही चालवली सायकल? सायकल तसं 90 पर्यंत गेली सायकल. 90 किलोमीटर सायकल 90 किलो 90च्या नाही 100 किलोमीटर झाली. 100 किलोमीटर झाली. बर, सोडलं का तुम्हाला तिथून बाबा सायकल चालवताना? सगळ्यांनी हात करून फोटो काढायचं चालले सगळे. बर, आप्पा त्या दिवशी तुमचं एक स्वॅग वेगळाच होता. म्हणजे तुम्ही एकदम म्हणतात ना की सगळ्यांचं लक्ष तुमच्यावर होतं आणि तुम्ही एकदम हातवारे वगैरे करत होता. म्हणजे करीतो सगळ्यांना. आता गावाला सगळे म्हणले मग भेटतो सगळ्यांना हात केला वर. बर, आणि काय मित्र परिवाराचे वगैरे फोन झाले का नाही? मित्र मी फोन मला फोन नाही बाबू आवडत. फोन नाही आवडत पण भेटतात का? भेटते सगळे. आणि एक आता कमेंटद्वारे पण बरेच कमेंट आल्या, मारुंजीचा ढाण्या वाघ वगैरे अशा भरपूर कमेंट आल्या. म्हणजे एक प्रकारे कुणी पण काही सांगणार काय नाही, पण आपलं कसं चाललं आपलं सत्य ते चाललं पाहिजे. हा, आणि म्हणतात ना ते खरी स्पर्धा गाजवली ती आप्पांनीच गाजवली म्हणावं लागेल. अहो ती कुणी इथपर्यंत सायकल गडीवर जात नाही. हा, एवढं लांब जाय डोंगरातून. डोंगर काय थोडा मोठा आहे काय? बरोबर. ते कुणा किल्ला म्हणतात त्याला म्हणतात. आप्पा आता सध्या तरुणाई आहे तर ती म्हणतात की आम्हाला गाडीच पाहिजे, हे पाहिजे, तर त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? त्यांनी उलट सायकल चालवलं फिरलं पाय पाय. हा, सगळ्यांनी व्यायाम केला पाहिजे. व्यायाम महत्वाचा आहे. आणि तुम्ही पहिलवानकी पण केली असं लक्षात येते काय? पहिलवान केली ना गावात. बर, पहिले तालीम होती तुमच्या गावात. म्हणजे पहिलवान पण आहात तुम्ही? हा. बर, आणि एक प्रकारे किती रोज किती सायकल चालवता वगैरे कसं काय? मी सायकल चालवतो 500 किलोमीटर. 500 किलोमीटर रोज? एवढी सायकल चालवते? आता मी निघालो होतो याला आळंदीला दिवला जायचं आज. बर, त्याच्यामुळे थांबलो मी. आज दिवला जायचं होतं मला. बर 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 बर. आप्पा आता सध्या एखादी स्पर्धा मोठी झाली पुण्यात वगैरे तर भाग घेणार का त्यामध्ये? आता पुण्यात गेलो, उद्या घेऊन जाऊ ना. बर, आणि आप्पा आम्हाला रोज तुमचे व्हिडिओ बघायचे प्रेक्षकांना, तर तुमचे व्हिडिओ आम्हाला बघायला भेटतील? सोडलं पाहिजे मला. नाही, ती बघायला भेटतील का व्हिडिओ? मी दादाला सांगेनच व्हिडिओ बनवायला तुमचे, पण बघायला भेटतील का प्रेक्षक? बघायला भेटतील, पण तिथे ना त्यांनी मला सोडलं पाहिजे. पोलिसांनी सोडलं? पोलीस काय म्हणतात नको म्हणतात ते. आता बाहेरून लोक आले तुम्ही कसं काय राहिलं आता म्हणतात. हा, पहिलं घेतलं तुम्ही, आता ते माझ्याला चॅनल आता परत नाही द्यायचं. म्हणजे एकदा सोडलेलं तुम्हाला? बर बर बर. बघू जातो उद्या आहे ना तिथं. हा, उद्या माळगुळ्यातून आहे ना. माळगुळ माहिती आहे ना गाव? बरोबर. तिथून जाणार आहे. आणि त्यांची सायकल एकदम जबरदस्त प्रोफेशनल. आवाज सुद्धा ना आपली सायकल एक नंबर आहे. हा, आपली तुमची लक्ष्मीच आहे म्हणावं लागेल. एक नंबर सायकल आहे. बर, घरातली काय बोलत नाहीत ना म्हणजे एवढी सायकल चालवता? तसलं काय नाही. हा, तसलं काय नाही. घरातल्यांचा सपोर्ट आहे? हा, म्हणजे म्हणतात नाही तसं काय नाही. मी सायकल चालवतो, मला त्यांना माहिती. लांब लांब जातो मी. आणि शेती कामं पण करतो? शेतीतलं पण काम करतो मी. बर, जर समजा ही स्पर्धा तुम्हाला पूर्णपणे खेळून दिली असती तर काय एक नंबर केला असता? एक नंबर काढला असता मी.
बरं मित्रांनो आप्पांचे चिरंजीव पण आहेत. नमस्ते दादा. काय आनंद आहे आप्पा एवढे फेमस झालेत पुण्यामध्ये. आता मी ऑलरेडी मी सायकल रेसिंग बघत होतो. हा. मला माहिती पण होती कुठे गेली. सकाळी बोलत होते मला की काय की तुम्ही कुठे जाणार बर. आहे, सायकल रेसिंग कुठे काय. बरं मग मी विचारलं ती इकडून जाणार आहेच फेज 3 वरनं. म्हणजे मी पण जाऊन येतो बघून येतो कशी आहे कशी नाही. मग ती सकाळी गेली. आणि एवढ्या जास्त वयामध्ये 70च्या वर वय झालं आप्पांचं तरी एवढे दणदणीत दणकट आणि तेवढी क्षमता आहे त्यांची म्हणजे ताकद आहे तेवढी. ते लहानपणापासून मी बघितली ती सायकलवरच असतं. हां म्हणून मी काय बोलत नाही. म्हणजे मी पण त्यांची सायकल चालवतो कधी. बरोबर. आप्पा जे तुमच्यावर चाहते प्रेम करतात त्यांना संपूर्ण पुण्यानं प्रेम केले त्या चाहत्यांना काय सांगाल. हे गुडनेस आहे सगळ्यांना हा. एक नंबर. असंच प्रेम करत राहा. बस बाकी काय पाहिजे. मित्रांनो हे होते आप्पा आणि खरंच जर समजा एखादी मोठी मॅरेथॉन झाली तर आप्पा 100% आपल्याला मॅरेथॉन गाजवताना दिसतील लवकरच आणि आप्पांचे व्हिडिओज पण आपल्याला लवकर पाहायला मिळतील. धन्यवाद आप्पा. ती आप्पांची सायकल. आप्पा जबरदस्त आहे सायकल. हा एक नंबर आहे. एक नंबर आहे.